Hello students, we are starting with the next lecture in the chapter magnetism, which is a chapter from class 11 state board pattern. So in the last lecture we are seeing certain points which are regarding the earth magnetism, Gauss law of magnetism, then dipole moment. We have solved some examples which are given in the notebook in my notes, as well as we have studied regarding some CET points. Fine. So the next point which we are going to study in this particular chapter next is it is about the earth magnetism. So let's start with it. So our topic is earth magnetism. See, this is very important and interesting point regarding earth magnetism. सो अर्थ मॅग्नेटिझम स्टडी करत असताना आपण थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊया की सायंटिस्ट ओस्टेड ह्या ओस्टेड सायंटिस्टनं काय ऑब्झर्व केलेलं आहे. याच्याबद्दल मी एक स्टोरी तुम्हाला सांगितली होती की सायंटिस्ट ओस्टेड ज्यावेळी आपल्या लॅबमध्ये प्रॅक्टिस करत होता, स्टडी करत होता, त्यावेळेस त्याची एक गोष्ट लक्षात आली की त्याने एक करंट कॅरिंग वायर अशी ठेवली होती टेबलवरती, ज्या वायरमधून करंट आय फ्लो होत होता. आणि या वायरमधून करंट फ्लो होत असताना ॲक्सिडेंटली त्याने काय केलं, एक मॅग्नेटिक निडल जे आपण कंपास म्हणून वापरतो बघा, कंपास, तशी एक मॅग्नेटिक निडल ह्या ठिकाणी प्लेस केली. कुठे? या वायरच्या जवळ प्लेस केली. आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे जे नॉर्थ साऊथ वगैरे हे जे दाखवणारी पोल दाखवणारी जे मॅग्नेटिक निडल असते, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट डायरेक्शन दाखवणारी ही जी निडल आहे, ही निडल काय होते, डिफ्लेक्ट होते. ही निडल आपली डायरेक्शन काय करते, चेंज करते, डिफ्लेक्शन दाखवते. सो पहिली गोष्ट ओस्टेडला माहीत होती की काय आहे, तर मॅग्नेट जे आहे, हे जे निडल आहे, जर तुम्ही ह्याला मॅग्नेटिक फील्ड बीमध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्डमध्ये जशी मॅग्नेटची दिशा असेल त्या मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने ही निडल स्वतःला अलाइन करून घेते, असं त्याचं ऑब्झर्वेशन होतं. पण ॲक्सिडेंटली ज्यावेळी त्यानं ह्या करंट कॅरिंग वायरजवळ ह्या मॅग्नेटिक निडल ठेवल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे निडल जी आहे ती डिफ्लेक्ट होती आहे. सो व्हॉट वॉज द मिनिंग ऑफ इट? याचा अर्थ असा होता की जी करंट कॅरिंग वायर आहे, दिस वायर इज डेव्हलपिंग अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. ही वायर स्वतःभोवती काय करायला लागले, एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायला लागले. याच्यावरून सायंटिस्ट ओस्टेडने असं सांगितलं की ह्या वायरमधून वाहणारा जो करंट आहे तो करंट कशामुळे वाहतो आहे, तर तो चार्जेसमुळे वाहतो आहे. व्हॉट आर द चार्जेस? दिस मे बी फ्री इलेक्ट्रॉन्स. मग ह्या वायरभोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला लागले ते कशामुळे व्हायला लागले, द चार्जेस विच आर मुव्हिंग. मग याच्यावरून आपण हे कन्क्लुजन सांगू शकतो. व्हॉट इज द कन्क्लुजन फ्रॉम दिस? इफ द चार्जेस आर कंटिन्युअसली मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, these flowing charges produce a magnetic field around it. हे चार्जेस काय करतात, तर त्यांच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. मग आता हा जो अर्थ मॅग्नेटिझम हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आपल्याला काय एक्सप्लेन करतो बघूया. ओके, चलो पहिल्यांदा बघूया आपण एक अर्थ जे आहे, अर्थचं पण एक स्ट्रक्चर काढून घेऊ. ओके, ही अर्थ आहे. आता ह्या अर्थमध्ये हा आहे अर्थचा ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस, आणि हा आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ठीक आहे, बघा याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो जिओग्राफिकल नॉर्थ पोल. याला आपण म्हणतो जिओग्राफिक नॉर्थ पोल. याला आपण काय म्हणतो, जिओग्राफिक साऊथ पोल. सो आहे साऊथ पोल, हा आहे नॉर्थ पोल. आणि पृथ्वी जी आहे ती ह्या ॲक्सिस भोवती अशी गोलगोल फिरते, म्हणजे स्वतःभोवती गोलगोल फिरते. द अर्थ इज रोटेटिंग अराउंड इट सेल्फ. ओके, आता बघा ओर्स्टेडचा जो स्टडी आहे ना, त्या बेसिसवरती आपण अर्थ मॅग्नेटिझम कसं फाइंड आउट करतो, म्हणजे अर्थ मॅग्नेटिझमची कन्सेप्ट नेमकी काय सांगते. बघा, अर्थ जे आहे त्या अर्थच्या सरफेसवरती भरपूर मोठ्या प्रमाणात छोटे छोटे मेटॅलिक पार्टिकल्स आहेत, आयन्स आहेत. कारण पृथ्वी जी आहे ही पूर्ण कशापासून बनलेली आहे, मेटल्स आणि नॉन मेटल्सपासून बनलेली आहे.
बरोबर. तर हे जे आयन्स आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आहेत. ऑल द आयन्स आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मग ज्या वेळेस ह्या पृथ्वीवरच्या सरफेसवरती असणारे हे जे आयन्स आहेत, ज्यावेळी अर्थ रोटेट होते त्यावेळी आयन्स पण रोटेट होतात. म्हणजे बघा, समजा आपण ह्या पृथ्वीवरती इथं कुठंतरी उभे आहोत. ज्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती फिरायला लागले त्यावेळी आपण पण पृथ्वीसोबत गोल गोल फिरतोय ना. मग याच्यावरून असं फाइंड आउट केलं जातं किंवा याच्यावरून आपण असं सांगू शकतो की हे जे चार्जेस आहेत किंवा आयन्स आहेत, हे चार्जेस ज्या पृथ्वीच्या सरफेसवरती आणि पृथ्वीच्या आतमध्ये इनर सरफेसमध्ये जे प्रेझेंट आहेत, हे चार्जेस ज्यावेळी पृथ्वीसोबत गोल गोल फिरतील, दिस चार्जेस विल बी इन द मोशन. बरोबर का. जसं वायरमधून करंट फ्लो होत असताना इलेक्ट्रॉन फ्लो होत होते आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ड्यू टू दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्या वायरच्या भोवती काय होतं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आहे. त्याचप्रमाणे मग पृथ्वीवरती असणारे चार्जेस ज्यावेळी गोल गोल फिरतात पृथ्वीसोबत, मग ते देखील कसे झाले, चार्जेस इन अ मोशन. And when there are charges in a motion, the earth will also behave as a magnet. पृथ्वी पण कशी बिहेव करेल, एका मॅग्नेटसारखी बिहेव करेल आणि पृथ्वी देखील स्वतःच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. लक्षात आलं का, एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल स्वतःच्या भोवती. ही जी पृथ्वी स्वतःच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते त्यालाच आपण म्हणतो अर्थ मॅग्नेटिझम. वेअर अर्थ बिहेव ॲज अ मॅग्नेट. अर्थ बिहेव ॲज अ मॅग्नेट. ओके. ना काही टर्म्स आहेत ज्या रिलेटेड आपल्याला शिकायचे आहेत अर्थ मॅग्नेटिझमशी संबंधित. बघा, फॉर एक्झाम्पल, समजा मी एक मॅग्नेटिक डायपोल घेतला, म्हणजे एक बार मॅग्नेट घेतलं आणि हे बार मॅग्नेट इथं सेंटरला एक दोरी बांधून, म्हणजे त्याचा जो इक्वेटोरियल प्लेन आहे, जो इक्वेटोरियल ॲक्सिस आहे, त्या ठिकाणी एक दोरी बांधून ह्याला असं लटकवलं. तर हा काय करतो बघा, हे जे मॅग्नेट आहे ते स्वतःला अशा पद्धतीनं अलाइन करून घेतं. बघा, हे मॅग्नेट जे आहे ते फ्रीली सस्पेंडेड आहे. तर फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट काय करायला लागलं आहे बघा, स्वतःला अशा पद्धतीने अलाइन करून घ्यायला लागलं आहे. इथं बघा, हा आपला जॉग्राफिकल नॉर्थ पोल आहे, बरोबर, आणि हा आहे जॉग्राफिकल साऊथ पोल. ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट असं हँग करता पृथ्वीच्या सरफेसवरती, तर हे मॅग्नेट जे आहे, बार मॅग्नेट, हे स्वतःला अलाइन कसं करून घेतं बघा, नॉर्थ पोलकडे ह्याचा मॅग्नेटिक साऊथ पोल येतो. काय करतो, मॅग्नेटिक साऊथ पोल नॉर्थ पोलकडे येतो आणि जो मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे तो साऊथकडे येतो. कारण एक आपण ऑलरेडी बघितलेले आहोत की अपोजिट चार्जेस किंवा अपोजिट पोल्समध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. मग जॉग्राफिकल नॉर्थ ही अशी आहे आणि जॉग्राफिकल साऊथ ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर बार मॅग्नेट जे आहे तुम्ही असा अंतराळी पृथ्वीच्या सरफेसवरती लटकवता त्यावेळी हा स्वतःला काय करतो, बार मॅग्नेटचा मॅग्नेटिक साऊथ पोल नॉर्थ डायरेक्शनकडे आपल्याला अलाइन करून घेतो आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल हा जॉग्राफिकल साऊथ डायरेक्शनला अलाइन करून घेतो. ठीक आहे. आता बघा, मग हा जो अँगल आहे, दिस अँगल, हा अँगल थीटा, हा जो अँगल आहे ह्या अँगलची किंमत आहे 11.5 डिग्री. अँगल किती आहे, 11.5 डिग्री. मग आता ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला वेगळ्या टर्म्स शिकायच्यात. आता टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिल्यांदा तर तुम्ही गोष्ट बघितली, पृथ्वी ज्या ॲक्सिस भोवती गोल गोल फिरते, हा व्हर्टिकल ॲक्सिस जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दाखवतो त्याला तुम्ही काय म्हटलं, जिओग्राफिक ॲक्सिस. म्हणजे हा पॉईंट काय झाला आपला, जिओग्राफिक ॲक्सिस. सो पॉईंट फर्स्ट
इट इज geographic axis. It is the vertical axis running from north pole to south pole about which the earth rotate. It is called as a geographic axis. Second point, ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते याला आपण काय म्हणतो इक्वेटोर. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सो याला मी म्हणतो जिओग्राफिक इक्वेटोर. दिस इज जिओग्राफिक इक्वेटोर. मग आता जिओग्राफिक ॲक्सिस आणि जिओग्राफिक इक्वेटोर, समजा तुम्ही पृथ्वीला जिओग्राफिक अलॉंग द जिओग्राफिक ॲक्सिस आणि अलॉंग द जिओग्राफिक इक्वेटोर जर आपण कट केलं तर कशा प्रकारचे सरफेस क्रिएट होतात. ठीक आहे, बघा जिओग्राफिक ॲक्सिस हा असा पास होतो. समजा तुम्ही पृथ्वीला असं व्हर्टिकल कट केलं तर तुम्हाला काय बघायला मिळेल. बघा हा एक हाफ पार्ट आणि हा एक हाफ पार्ट, म्हणजे उभा कट केला आहे. तुम्ही पृथ्वीला कसं केलं आहे, उभं कट केलं आहे. हा जो तुम्हाला प्लेन दिसतो आहे, बघा मी ज्या लाईन ड्रॉ करायला लागलो आहे, हे जे दोन प्लेन आहेत, हा एक प्लेन आणि हा एक प्लेन, हा जो प्लेन आहे ह्या प्लेनला तुम्ही म्हणता जिओग्राफिक मेरिडियन. या प्लेनला काय म्हटलं जातं, जिओग्राफिक मेरिडियन. नोट्समध्ये मी व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे, तिथून नोट्समधून तुम्ही बघू शकता. सो जिओग्राफिक ॲक्सिसला पकडून जर तुम्ही पृथ्वीचे दोन भाग केले व्हर्टिकल असे, तर तुम्हाला जे दोन प्लेन मिळणार आहेत अशा प्रकारचे, हा एक हाफ आणि हा एक हाफ, त्यातला जो प्लेन आहे याला आपण तर काय म्हणतो, जिओग्राफिकल मेरिडियन. त्यानंतर बघा जर समजा पृथ्वीला तुम्ही हॉरिझॉन्टली कट केलं, म्हणजे अलॉंग द इक्वेटोर असं कट केला, इथं आपला काय आहे, इक्वेटोर आहे, तर तुम्हाला पृथ्वीचे असे दोन भाग मिळतील. बघा हे लक्षात घ्या, मी का घेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे याचा पार्ट येणार आहे आपल्याला. याला जो प्लेन आहे याला आपण म्हणतो जिओग्राफिक इक्वेटोर. याला आपण काय म्हणतो, जिओग्राफिक इक्वेटोर. म्हणजे जर आपण पृथ्वीला हॉरिझॉन्टली कट केलं तर याचे डेफिनेशन पण जे आहे आपले नोट्समध्ये ऑलरेडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, तिथून तुम्ही नोट्समधून पण हे बघू शकता. आता पुढचा जो तुम्हाला मी पॉईंट सांगणार आहे तो एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, तो आपल्याला महत्त्वाचा आहे. बघा चेक करूया. इथून पुढच्या मी दोन टर्म्स मी तुम्हाला सांगणार आहे. एक जी टर्म आहे ती आहे मॅग्नेटिक इक्वेटोर, आणि दुसरी जी टर्म आहे ती आहे मॅग्नेटिक मेरिडियन. मॅग्नेटिक मेरिडियन. ठीक आहे, आता मॅग्नेटिक इक्वेटोर आणि मॅग्नेटिक मेरिडियन हे नेमके काय आहेत आपण बघूया. बघा आधीच फिगर मी जस्ट ड्रॉ करतो. हा आपला व्हर्टिकल ॲक्सिस झाला, हा हॉरिझॉन्टल म्हणजे हा जिओग्राफिकल ॲक्सिस आणि हा इक्वेटोरियल ॲक्सिस. त्यानंतर मगाशी मी काय म्हटलं तुम्हाला की एक मॅग्नेट तुम्ही घेतला, समजा एक बार मॅग्नेट, आणि तो बार मॅग्नेट तुम्ही असा अलाइन केला तर तो स्वतःला अशा पद्धतीने अलाइन करून घेतो. याच्यामधून जी पास होणारी लाईन आहे हा काय आहे, त्याचा मॅग्नेटिक ॲक्सिस आहे, बरोबर. याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक ॲक्सिस. ओके, बरं. आता बघा मॅग्नेटिक इक्वेटोर आता कशाला म्हणायचं मग. इट इज अ सर्क्युलर प्लेन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मॅग्नेटिक ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक ॲक्सिस. म्हणजे बघा हा जो मॅग्नेटिक ॲक्सिस आहे इथून जाणारा, समजा तुम्ही पृथ्वीला मॅग्नेटिक ॲक्सिसच्या अलॉंग असं कट केलं, दिस इज द कटिंग प्लेन, इथून तुम्हाला कट घ्यायचा आहे. हा जो कटिंग प्लेन असेल ह्या पृथ्वीच्या सेंटरपासून जाईल आणि मॅग्नेटिक ॲक्सिसला कसा असेल, परपेंडिक्युलर असेल.
म्हणजेच तुम्हाला पृथ्वीचे 2 भाग असे झालेले बघायला मिळतील. अलॉंग असा जर कट असेल तर एक भाग असा असेल आणि दुसरा भाग असा असेल. यू आर कटिंग द अर्थ अलॉंग दिस ॲक्सिस. ह्या ॲक्सिस भोवती आपण याला कट केलेला आहे. तर हा जो प्लेन आहे ना, हा जो प्लेन आहे याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इक्वेटोर. So what is the definition of magnetic equator? If you are cutting the earth into two parts, into two equal halves, if the cutting plane is passing through the center of magnetic dipole as well as it is perpendicular to the magnetic axis and dividing earth into two equal parts, it is dividing into two equal parts, याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इक्वेटोर. ओके, मग आता आपण बघूया मॅग्नेटिक मेरिडियन कशाला म्हणायचं. मॅग्नेटिक मेरिडियन हा पण एक प्लेनच आहे. मॅग्नेटिक मेरिडियन आपण कशाला म्हणतो बघा. हा जो आपला मॅग्नेटिक ॲक्सिस आहे, समजा तुम्ही अर्थला भाग करत असताना ह्याचे कट करत असताना ह्याला अलॉंग द ॲक्सिस कट केला, म्हणजे असा कापलेला ह्याला. सो अर्थ ऑलरेडी आपली अशी होती आणि त्याला तुम्ही कसं करताय, असं कट करताय. तर असं हे कट केल्यानंतर तुम्हाला 2 भाग कशा प्रकारे मिळतील बघा. एक भाग असा असेल, हा आपला व्हर्टिकल ॲक्सिस आहे बरं का, आणि दुसरा भाग कसा असेल, अशा पद्धतीचा इकडं असेल, जो थोडाफार तुम्हाला असा दिसेल जॉग्राफिकली. ओके, हा जो प्लेन फॉर्म होते बघा, मी इथं दाखवतो पुन्हा इथं तुम्हाला. हा जो प्लेन आहे, दिस इज द प्लेन. हा जो प्लेन आहे ह्या प्लेनला आपण म्हणतो मॅग्नेटिक मेरिडियन. सो हाऊ टू डिफाईन इट. इट इज अ इमॅजिनरी प्लेन. दिस इज अ इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू मॅग्नेटिक ॲक्सिस. इट इज पासिंग थ्रू मॅग्नेटिक ॲक्सिस डिवायडिंग अर्थ इंटू 2 equal parts. Again it is dividing earth into equal parts. This is called as a magnetic meridian. आणि आता इथं लक्षात घ्या, हे जे जॉग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन, त्यानंतर जॉग्राफिक इक्वेटोर आणि मॅग्नेटिक इक्वेटोर ह्यांचे जे रिलेशन्स आहेत हे आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो काय गोष्टी लक्षात आल्या तुमच्या बघा. हा जो जॉग्राफिकल ॲक्सिस आहे, अलॉंग दिस जॉग्राफिकल ॲक्सिस तुम्ही जर याला कट केलं तर पृथ्वीचे कसे होतील, 2 जे भाग होतील अलॉंग दिस ॲक्सिस, हे जे 2 भाग होतील त्याला तुम्ही काय म्हणता, दीज आर कॉल्ड ॲज अ जॉग्राफिक मेरिडियन. त्याला आपण म्हणतो जॉग्राफिक मेरिडियन. त्यानंतर हा आहे जॉग्राफिक इक्वेटोर, त्याचा इक्वेटोरियल प्लेन आहे. अलॉंग दिस इक्वेटोर जर समजा जर पृथ्वीचे 2 भाग केले तर तुम्हाला हे 2 भाग अशा पद्धतीने बघायला मिळतील. हा असा एक भाग आणि हा एक असा भाग, म्हणजे 2 हाफ. एखादं ऑरेंज असतो, तो ऑरेंज हॉरिझॉन्टली कट केल्यानंतर तुम्हाला कसे 2 भाग मिळतील ते अशा प्रकारे. तर एक तुम्ही बघितला अलॉंग दिस व्हर्टिकल ॲक्सिस, जो जॉग्राफिकल ॲक्सिस आहे त्याच्या अलॉंग जो प्लेन आहे त्याला तुम्ही म्हणता जॉग्राफिक मेरिडियन. म्हणजे असा कट केल्यानंतर जे 2 प्लेन तुम्हाला मिळणार आहेत, एक प्लेन इकडे मिळेल, एक प्लेन इकडे मिळेल. त्यानंतर जो इक्वेटोर आहे याला आपण म्हणतो जॉग्राफिक इक्वेटोर. आणि जॉग्राफिक इक्वेटोरला जर तुम्ही कट केलं, जॉग्राफिक हा जो इक्वेटर आहे त्याला कट केलं तर तुम्हाला जॉग्राफिकल इक्वेटोरियल प्लेन असे मिळतात. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर मग दुसरी गोष्ट तुम्ही बघितली की मॅग्नेट. जर तुम्ही मॅग्नेटला अलाइन केलं तर ते मॅग्नेट स्वतःला अशा पद्धतीने अलाइन करतं. हा त्याचा मॅग्नेटिक ॲक्सिस, हा आपला व्हर्टिकल ॲक्सिस, हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस. मग एक प्लेन तुम्हाला कसा मिळाला आहे बघा. जर तुम्ही मॅग्नेटच्या सेंटरपासून किंवा अर्थच्या सेंटरपासून एक असा प्लेन ड्रॉ केला, जो प्लेन कसा असेल, मॅग्नेटिक ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल, तर तुम्ही त्याचे 2 पृथ्वीचे असे भाग करू शकता.
हा जो प्लेन मिळतोय ह्या प्लेनला तुम्ही काय म्हणता, इट इज मॅग्नेटिक इक्वेटोर. हा कसा आहे, मॅग्नेटिक इक्वेटोर आहे. आणि अलॉंग दिस ॲक्सिस जर तुम्ही असे दोन भाग केले पृथ्वीचे, एक असा भाग आणि हा एक असा, तर याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक मेरिडियन. आता एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे ज्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इन्क्लिनेशन. आता तुमच्या हे लक्षात आलं की बघा, कुठलाही समजा अर्थ सरफेस आहे, तर अर्थवरती एखादा बार मॅग्नेट तुम्ही जर होल्ड केला तर तो बार मॅग्नेट जो आहे, तो बार मॅग्नेट स्वतःला कसा अलाइन करून घेतो, तर तो समजा अशी ही अर्थ आहे, हा त्याचा व्हर्टिकल ॲक्सिस आहे, तो बार मॅग्नेट असा अलाइन करून घेतो. आणि ह्या दोघांच्या मध्ये अँगल तुम्ही बघितला आता 11.5 डिग्री हा अँगल तुम्हाला तिथं बघायला मिळतो. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, ती म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा मॅग्नेटिक इन्क्लिनेशन. बघा, इन्क्लिनेशन काय असते थोडंसं मी दाखवतो तुम्हाला आत्ता. नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक इन्क्लिनेशन. और यालाच म्हटलं जातं अँगल ऑफ डीप. याला म्हणतो आपण अँगल ऑफ डीप. इथं बघा दाखवलेलं आहे. समजा हा अर्थचा प्लेन सरफेस आहे, दिस इज अ प्लेन सरफेस ऑफ अर्थ. आणि तुम्ही एक मॅग्नेटिक निडल घेतली आणि ती मॅग्नेटिक निडल अशी ठेवली, तर हा पृथ्वीचा ट्रू नॉर्थ आहे आणि हा पृथ्वीचा साऊथ डायरेक्शन आहे. ही मॅग्नेटिक निडल स्वतःला कशी अलाइन करून घेते, तर ह्या डायरेक्शनमध्ये अलाइन करून घेते, दिस अँगल थीटा. ओके, हे जे आहे हे मॅग्नेटिक इन्क्लिनेशन आहे. बघा, हा जो दाखवलेला आहे निडलनी डायरेक्शन, ती आहे मॅग्नेटिक नॉर्थची डायरेक्शन. ओके, ही डायरेक्शन कशी आहे, मॅग्नेटिक नॉर्थची डायरेक्शन आहे. आता ॲट द सेम टाईम तुम्ही ह्या निडलला वेळेचं हॉरिझॉन्टली बघाल, जे तुम्ही हॉरिझॉन्टली टेबलवरती हात ठेवलेला असेल आणि हॉरिझॉन्टली बघाल अलॉंग द टेबल, तर तुम्हाला काय कळेल बघा, हे जे टिप जे आहे, पुढची जी टिप आहे, हे जे टोक आहे, ते टोक थोडंसं असं खाली झुकलेलं असतं. म्हणजे एक्झॅक्टली निडल जे आहे तुम्हाला अपेक्षित असतं की अशी हॉरिझॉन्टल पाहिजे, ही निडल अशी हॉरिझॉन्टल राहायला पाहिजे, पण अशी हॉरिझॉन्टल न राहता ती थोडीशी अशी पुढं झुकते. आणि हा जो अँगल आहे पुढं झुकण्याचा, याला म्हणतो आपण अँगल ऑफ डीप. आणि याला आपल्या पुस्तकामध्ये फाय हा सिम्बॉल वापरलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डीप. सो इथं तुम्ही दोन शब्द बघा, इट इज डिक्लिनेशन अँड इन्क्लिनेशन, असे दोन शब्द इथं वापरलेले आहेत. ठीक आहे, पण तुम्हाला अँगल ऑफ डीप जो समजावून मला सांगायचा होता, तो ह्या पद्धतीने ह्या डायग्राममधून आपल्या लक्षात आलेला आहे. सो जी मॅग्नेटिक निडल आहे ती एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल न राहता थोडीशी पुढं अशी वाकते. हे जे वाकणं आहे, ते वाकण्याचा जो अँगल आहे त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ डीप. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन द मॅग्नेटिझम. ओके, आणि याच बेसिसवरती आपण थोडं तुम्हाला नोट्समध्ये बघा, पेज नंबर 15वरती ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पेज नंबर 15वरती तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्राममधून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की हे आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे, इथे बघा मी तुम्हाला काय दाखवतो आहे. मगाशी जे आपण बघितलं मॅग्नेटिक मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन काय होता, इट वॉज अ प्लेन. सो मॅग्नेटिक मेरिडियन नावाचा हा जो प्लेन आहे तो मी प्लेन अज्यूम करतो. 1 minute, I will draw the diagram. Okay, sorry, थोडे चेंज करतो डायग्राम. ओके, समजा हा आपला मॅग्नेटिक मेरिडियन आहे. दिस इज मॅग्नेटिक मेरिडियन. ओके, त्यानंतर मी दुसरा एक प्लेन जो आपला जॉग्राफिक मेरिडियनचा प्लेन आहे तो प्लेन ड्रॉ करतो. दिस इज द प्लेन ऑफ जॉग्राफिक मेरिडियन. ओके, हा दिस इज जॉग्राफिक मेरिडियन अँड दिस इज मॅग्नेटिक मेरिडियन. दोन्ही पण मी प्लेन घेतलेले आहेत बघा, दोघे पण प्लेन आहेत, जॉग्राफिक मेरिडियन आणि हा मॅग्नेटिक मेरिडियन.
सो ह्या दोघांच्या मध्ये हा जो अँगल आहे दिस अँगल इज अल्फा. लेट अस अझ्युम दिस अँगल ॲज अल्फा. नाव इथे बघा अँगल ऑफ डिप जी आहे ती तुम्हाला रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवेल. नोट्समध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे, तर नोट्समधून तुम्ही वाचून घ्या, तुमच्या लक्षात येईल. मी थोडंसं सिम्पली इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. नोट्समध्ये तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल वाचल्यानंतर कशा पद्धतीनं आहे ते. ओके, इथं बघा रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. आता इथं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डची कन्सेप्ट का आली, तर पहिली गोष्ट म्हणजे अर्थ itself behave as a magnet. So earth has its own magnetic field. At the same time you are aligning one bar magnet on the earth's surface. So this bar magnet also have its own magnetic field. So earth आणि हे मॅग्नेट दोघांचं पण मॅग्नेटिक फील्ड असेल तर तुम्हाला एक रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड मिळेल. आणि दॅट रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती अशा पद्धतीने इथं दाखवलेली आहे बघा. ओके, मग ह्याचे जे कंपोनंट आहेत दिस कंपोनंट इज कॉल्ड एज अ बी कॉस फाय. आणि हे कंपोनंट कसं आहे बघा, अर्थ सरफेसला हॉरिझॉन्टल आहे म्हणून हा म्हणतो मी हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, आणि हे जे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा इथं आहे व्हर्टिकल कंपोनंट. हा अँगल मी फाय कन्सिडर करतो. व्हर्टिकल कंपोनंट तो काय असेल बी साइन फाय, नॉट थिटा, इट इज फाय. सो बी साइन फाय. आणि ह्याची डायरेक्शन बघितली तर ही कंपोनंट कसं आहे व्हर्टिकल आहे. सो दिस इज व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड. सो तुम्हाला इथं दोन व्हॅल्यू मिळत आहेत, एक मिळतं हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं मिळतं आहे व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड. मग रिझल्टंट जो असतो रिझल्टंट आपण कसा फाइंड आउट करतो, मग वेक्टर लॉ प्रमाणे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड बी विल बी इक्वल टू व्हर्टिकलचा स्क्वेअर प्लस हॉरिझॉन्टलचा स्क्वेअर. बघा एवढं सिम्पल आहे हे, सिम्पल फॅक्ट विच इज शोन हिअर. ठीक आहे, आणि याच्यावरून मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट मार्क करून दिलेले आहेत. पॉईंट 1, 2 आणि 3 जे तुम्हाला रीड करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, ॲट मॅग्नेटिक नॉर्थला जर तुम्ही ह्या वरच्या फॉर्म्युलामध्ये अँगल ऑफ डीप हा किती असेल मॅग्नेटिक नॉर्थला 90 डिग्री असेल. बघा चेक करून बघा, लक्षात येईल तुमच्या. जर हा 90 डिग्री असेल तर हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे बी एच, हा बी एच काय होईल 0 होईल आणि तुमच्याकडे फक्त काय राहील व्हर्टिकल कंपोनंट बी राहील. कुठे मॅग्नेटिक नॉर्थला. सो दिस इज द CET पॉईंट, दिस इज द CET क्वेश्चन. हा लक्षात ठेवायचा तुम्हाला की मॅग्नेटिक नॉर्थला अँगल ऑफ डीपची व्हॅल्यू किती असणार आहे 90 डिग्री आणि 90 डिग्रीला हॉरिझॉन्टल कंपोनंट जो असेल तो 0 असेल, 0. दिस इज अ CET क्वेश्चन. म्हणून तुम्हाला म्हटलं की हा पॉईंट आहे महत्त्वाचा आहे अँगल ऑफ डीपचा. त्यानंतर समजा तुम्ही मॅग्नेटिक साऊथला असाल, मॅग्नेटिक साऊथ म्हणजे अर्थची इकडचे ही खालची डायरेक्शन, ही डायरेक्शन तुम्हाला मगाशी दाखवलेली मॅग्नेटिक साऊथ. ह्या मॅग्नेटिक साऊथला जर तुम्ही असाल तर तिथं तुमचा अँगल ऑफ डी फाय किती असेल 270 डिग्री असेल. कसा असेल तो 270 डिग्री. बघा इथून असा ह्या पद्धतीने असेल 270 डिग्री थिटा. जर 270 डिग्री असेल तर पुन्हा तिथं हॉरिझॉन्टल कंपोनंट तुमचा 0 असेल आणि व्हर्टिकल कंपोनंट असेल तो मायनस निगेटिव्ह व्हॅल्यूचा असेल, -1 असल्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यूचा असेल. बघितलं मॅग्नेटिक नॉर्थला आणि मॅग्नेटिक साऊथला. मग आता इक्वेटोरवरती किती असेल, इक्वेटोरला अँगल ऑफ डीप फाय जो आहे तो असेल 0 डिग्री. सो त्या ठिकाणी फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंटच असेल, व्हर्टिकल कंपोनंट काय असेल 0. सो BV विल बी इक्वल टू 0. सो हे जे 3 पॉईंट आहेत 1, 2, 3 हे आपल्याला CET पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. सो हे वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे मॅग्नेटिक मॅप्सचा. मॅग्नेटिक मॅप्सबद्दल मी थोडंसं लिहून दिलेलं आहे तुम्हाला नोट्समध्ये. ते मॅग्नेटिक मॅप्स आहेत ते तिथून वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो दीज आर
sufficient points regarding the CET as well as next chapter which we are going to study into class 12th. So regarding that chapter also, whatever we have completed, these are good points which are covered. If you have any kind of doubt, you can message me or you can call me. फाईन. सो इथंपर्यंत जेवढं शिकवलेलं आहे ते अगदी व्यवस्थित स्टडी करायचं आहे तुम्हाला. पहिला जो होमवर्क तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे दिलेल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स लिहून काढायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत, अभ्यास करायचा आहे. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेले सगळे न्यूमरिकल्स आणि थेरी क्वेश्चन हे तुम्हाला करायचे आहेत. आणि यासाठी तुम्ही एक ॲप यूज करू शकता. त्या ॲपचं नाव आहे क्विल. हे जे क्विल ॲप आहे हे क्विल ॲप यूज करा. ह्या क्विल ॲपमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमधले सगळे अनसॉल्व्ड क्वेश्चन सॉल्व करून दिलेले आहेत. सो यू कॅन गो फॉर दॅट. So just go into App Store, download the Quill app and go to your syllabus. In the physics part, all the solutions have been given there. So Quill app मधून तुम्हाला ह्या टेक्स्टबुकमधल्या एक्सरसाइज पूर्ण करायच्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही CETचे क्वेश्चन जे आहेत हे आपण CETचे MCQs आपण सॉल्व करणार आहोत. सो त्यासाठी पहिल्यांदा सॉल्व करत असताना तुम्हाला ह्या चॅप्टरमधले सगळे फॉर्म्युले, इक्वेशन, डायमेन्शन्स, युनिट्स हे सगळे पाठ पाहिजेत. ओके. सो गो विथ दॅट. जस्ट फर्स्ट ऑफ ऑल रीड ऑल द नोट्स, then go to the textbook, solve all unsolved examples which are given into exercise. If you are not able to solve it, go to the App Store, download this Quill app, and from this you will find all the answers. Okay, thank you.